कातण मागट जसा फणी काढून 5 फण्या काढून बाहेर उभा राहतो त्याच पद्धतीची अजितराव तुमची भूमिका माळेगाव कारखान्याचा सभासद कदापि मान्य करणार नाही। विद्यमान संचालक मंडळानं माळेगाव कारखान्याची अवस्था आर्थिक अवस्था इतकी अडचणीची करून ठेवलेली आहे की माळेगावचा छत्रपती होतोय की काय अशी अवस्था सभासदांना भीती वाटू लागली। दादागिरीची भाषा इथून पुढच्या काळात चालणार नाही अजितराव, हे बरोबर नाही तुमचं वागणं, एवढंच या निमित्तानं सांगतो। माळेगाव सहकारी साखर कारखान्याच्या निवडणुकीचं संपूर्ण राज्याचं या निवडणुकीवरती लक्ष लागलेलं आहे। या निवडणुकीचं बिगुल वाजल्याच्या नंतर काल राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी पहिली सभा घेतलेली आहे। त्यांनी म्हटलं की आम्ही सर्वपक्षीय पॅनल करणार आहोत, मात्र माळेगाव सहकारी साखर कारखान्याची निवडणूक ही पुन्हा एकदा चुरशीची होणार अशी चिन्ह दिसत आहेत। सरळ सरळ राष्ट्रवादी आणि भाजप या निवडणुकीमध्ये समोरासमोर येताना दिसत आहेत। ज्येष्ठ नेते चंद्रअण्णा तावरे आणि रंजन काका तावरे यांच्या नेतृत्वाखाली एक पॅनल तयार होतोय आणि या दोघांनी देखील आता फॉर्म भरला। काय पहिली प्रतिक्रिया? आज आमचे मार्गदर्शक गुरुवांना चंद्रअण्णा तावरे आणि माझा आणि आमच्या काही सहकाऱ्यांचा फॉर्म भरलेले आहेत। निश्चितपणे सहकार बचाव शेतकरी पॅनलच्या माध्यमातून सर्वसामान्य शेतकऱ्याला अधिकचा ऊसाचा दर देणं आणि त्याच्यासाठी सहकार वाचवण्यासाठी सहकार टिकवण्यासाठी या वयात सुद्धा अण्णांनी पुन्हा एकदा त्यांच्या नेतृत्वाखाली सगळा पॅनल तयार केलेला आहे। आम्हाला विश्वास आहे निश्चितपणे पक्षविरहित हे पॅनल अधिकच्या मताने विजयी होईल। आणि नेतृत्वाने जे सांगितलं की मी निवडणूक लावली 21 तारखेला, आम्हाला जास्त बोलायला लावू नका, कुणी निवडणूक लावली हे सविस्तर बोलायचं म्हणलं तर त्यांना अडचणीचं होईल। राज्याच्या मुख्यमंत्र्यांना ज्या पद्धतीनं ते काल बोललेत, देशाचे राज्याचे मुख्यमंत्री मोठे का डीसीएम मोठे हे त्यांनी ठरवावं। आणि चुकीच्या पद्धतीच्या वल्गना माळेगाव कारखान्याचा सभासद शेतकरी कदापि सहन करणार नाही। लोकसभेमध्ये एक भूमिका, विधानसभेत एक भूमिका आणि काम संपलं की लगेच माळेगाव कारखान्यामध्ये चुकीची भूमिका। कातण मागट जसा फणी काढून 5 फण्या काढून बाहेर उभा राहतो त्याच पद्धतीची अजितराव तुमची भूमिका माळेगाव कारखान्याचा सभासद कदापि मान्य करणार नाही। आणि म्हणून सहकार वाचवण्याच्या कामामध्ये निश्चितपणे माळेगावचा तमाम सभासद बांधतो अण्णांच्या मार्गदर्शनाखाली आमच्या बरोबर राहील हा विश्वास या निमित्तानं व्यक्त करतो। प्रमुख कोणते कोणते मुद्दे आहेत जे शेतकऱ्यांना तुम्ही आव्हान करणार? विद्यमान संचालक मंडळानं माळेगाव कारखान्याची अवस्था आर्थिक अवस्था इतकी अडचणीची करून ठेवलेली आहे की माळेगावचा छत्रपती होतोय की काय अशी अवस्था सभासदांना भीती वाटू लागली। तो छत्रपती होण्यापासून वाचवण्याचं परमपवित्र काम आम्ही सर्वजण अण्णांच्या मार्गदर्शनाखाली करणार आहोत। तो विश्वास आहे मला पुन्हा एकदा माळेगावचा सभासद राज्यामधला आगळा वेगळा सभासद आहे आणि सहकार वाचवून आदर्श सहकार महाराष्ट्राला दाखवून देण्याचं काम हा सभासद केल्याशिवाय राहणार नाही। दादागिरीची भाषा इथून पुढच्या काळात चालणार नाही अजितराव, हे बरोबर नाही तुमचं वागणं, एवढंच या निमित्तानं सांगतो। काल त्यांनी जी भूमिका घेतली होती की सर्वपक्षीय पॅनल आम्ही तयार करणार आहोत असं त्यांनी जाहीर भाषणामध्ये म्हटलंय, मग तुम्हाला या पॅनलच्या संदर्भाने काही निमंत्रण होतं? आम्हाला आमचा पॅनल हा सर्वपक्षीय आहे, पक्षविरहित आहे आणि म्हणून शेतकऱ्यांच्यासाठी शेतकऱ्यांच्या मुलांनी केलेला हा शेतकरी सहकार बचाव पॅनल हा आमचा सर्वपक्षीय आहे, पक्षविरहित पॅनल आहे। निश्चितपणे त्याच्यामध्ये आम्ही सर्वांना बरोबर घेऊन जाण्याचं काम केलं। मुख्यमंत्र्यांनी देखील इथं लक्ष घालू नये असं देखील त्यांनी म्हटलं। तुम्ही कुठं लक्ष घालावं हे ज्याने त्याने ठरवलं। यांना उभा महाराष्ट्र मोकळा आहे आणि बाकीच्यांनी मात्र इथं लक्ष घालू नये हे म्हणण्याचा नैतिक अधिकार त्यांना नाही। लोकसभेमध्ये आम्ही चाललो, विधानसभेमध्ये आम्ही चाललो,
महायुतीचा धर्म आम्ही त्यावेळेला पाळलेला आहे. आदरणीय देवेंद्रजी फडणवीस साहेबांच्या आदेशानं 30 वर्षाचा संघर्ष अवघ्या 30 मिनिटात अण्णांनी आम्ही मिटवलेला आहे. आमचे नेते निश्चितपणे देवेंद्रजी फडणवीसच राहतील. तर हे होते रंजन काका तावरे आणि चंद्रराणा तावरे. रंजन काकांनी आता सध्या पॅनलिस्टची भूमिका आहे ती मांडलेली आहे. सडेतोड शब्दात अजित पवारांना त्यांनी उत्तर दिलेलं आहे. त्याच्यावरून लक्षात येत आहे येणाऱ्या काळामध्ये माळेगाव सहकारी साखर कारखान्याची निवडणूक अतिशय घमासान होणार आहे. या निवडणुकीमध्ये आता 13 तारखेला अजित पवार हे चेअरमन पदाचे उमेदवार कोण असणार आहेत त्यांच्या पॅनलचे हे डिक्लेअर करणार आहेत. तत्पूर्वी पुन्हा एकदा काय अंतर्गत घडामोडी होत आहेत का याकडे मात्र संपूर्ण सभासदांचं लक्ष आहे. येणाऱ्या काळात आपण पाहत राहू. माळेगाव सहकारी साखर कारखान्याच्या निवडणुकीचं संपूर्ण कव्हरेज देखील आपण करणार आहोत.